आणि आता सोलापुरातून एक मोठी बातमी हाती येते। सोलापूरच्या विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। सोलापुरातून विधान परिषदेकरता उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता। आज त्याची तपासणी केली जाते आणि त्याची जेव्हा पडताळणी केली तेव्हा असं लक्षात आलं की सोलापूर विधान परिषदेसाठी सौरभ वाघमारे आपल्यासोबत जोडले गेलेत। आपले प्रतिनिधी अधिक माहिती त्यांच्याकडनं घेऊयात। सौरभ, काय अधिक माहिती आहे? काय मुद्द्यांमुळे हा अर्ज बाद झालाय? जर या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात जर राजकीय नाट्य पाहायचं म्हटलं तर आज जे आहे ते दुपारपासून जे आहे ते राजकीय नाट्य सुरू होतं। काँग्रेसचे जे उमेदवार होते आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्जावरती जे आहे पंढरपूर नगर परिषदेचे जे नगरसेवक आहेत भोसले त्यांनी जो आहे तो आक्षेप घेतला होता। आक्षेप त्या पद्धतीने नोंदवला होता की या अर्जावरती जे आहे सूचक म्हणून जे आहे ती माझी खोटी सही केल्याचा त्यांनी आक्षेप घेतला होता आणि मुख्य निवडणूक अधिकारी जे की जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या पुढे या संदर्भातली सुनावणी झाली आणि या कारणामुळे जे आहेत काँग्रेसचे जे उमेदवार जे आहेत आदित्य फत्तेपूरकर त्यांचा जो अर्ज जो आहे तो आता अपात्र जो आहे तो करण्यात आलेला आणि याच संदर्भात माध्यमांशी बोलताना आदित्य फत्तेपूरकर असं म्हणतात की येणाऱ्या काही दिवसात आम्ही या संदर्भात न्यायालयात देखील धाव घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि ज्यावेळेस त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला त्यावेळेस काँग्रेस कार्यकर्त्यांनी जो आहे तो भाजपच्या विरोधात जे आहे त्या जोरदार मोठी घोषणाबाजी केली। सौरभ, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे सोलापूर विधान परिषदेतले काँग्रेसचे सरकारचं